कि मंदिर में चोरी करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है। ब्राह्मणों में हर ब्राह्मण शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है। ब्राह्मणों में हर ब्राह्मण शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है। ये आंख बंद करके साधुओं पे भरोसा करने वालों याद रखो, अरे साधु के भेष में कोई साधु आसाराम के जैसा बलात्कारी भी हो सकता है, आसाराम के जैसा बलात्कारी भी हो सकता है। श्रद्धा असावी पण अंध नसावी। आमच्या इथे एक बाई नेहमी ढोलक वाजवायची, मी जाऊन उभा राहिलो, मला म्हणायची बाजू में हट जा। मैं बोला क्यों? बोले बापूजी आने वाले। कौन बापू? बोले आसाराम बापू। बोले वो कैसे आएंगे? बोले अदृश्य आते हैं और जाते हैं। मला नवल वाटलं, बाबा अदृश्य येतात, बापू अदृश्य येतात आणि जातात, बाई ढोलक वाजवते, म्हणजे अज्ञान माणसाला किती विकोपाला नेतं। त्या बाईचा मुलगा मारला, त्या बाईची पोरगी पळून गेली वादवाल्यासोबत आणि फिरायला लागली, भटकायला लागली। एक दिवशी मी बाजूला गेलो, माझ्या बाजूला उभी होती, बाईला म्हटलं बाजू में हट जाओ। बोले क्यों? बोला मैं चल रहा हूँ ना, मेरे साथ बापूजी चल रहे। बोले मेरे साथ आपके बापूजी मेरे साथ में चल रहे। अशी किंताली खवायली माझ्यावर, तू भी हरामी है और तेरा बापूजी भी हरामी है। बोले तिला कळालं का ना ये भगवान का करिश्मा है, न शैतान का करिश्मा है, न ये धनवान का करिश्मा है, न बलवान का करिश्मा है। ये ढोंगी आसाराम जैसे साधु आज जितने भी जेल के अंदर है, ये सब मेरे भीम के संविधान का करिश्मा। तरी लोक म्हणतात संविधान बदला, संविधान बदला। अरे ज्या देशामध्ये स्त्रीला आपली माय बहीण, विचार करा, स्वतःच्या माय बहिणीला कुठल्याही जाती धर्माची असो शिक्षणाचा अधिकार नव्हता। नवरा मेला की उचलायचं चितेवर पटकायचं। इतिहास आहे, घरचं सांगत नाही। नवरा मेला की तिथं टकला करायचं। प्रेमरोग चित्रपटात पाहिला असेल, एका साडीवर तिला जीवन कथित करावं लागायचं। ब्राह्मणा घरची अशीच काशीबाई नावाची बाई, नवरा मेला, घरातल्या लोकांनी पाप केलं, दिवस गेले, जीव द्यायला जात असताना तिला पापी कुलंकिनी म्हटलं। महात्मा ज्योतिबा फुलेंनी विधवा बायांसाठी, विधुर बायांसाठी आश्रम उघडला। त्या ब्राह्मणाच्या सुनेला काशीबाईला घरी आणलं, लेकी बाळी सारखं तिचं पालन पोषण केलं, तिचं बाळंतपण केलं, तिला पोरगा झाला, त्या मुलाला डॉक्टर बनवलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं। म्हणून क्रांतीवीर ज्योतिबा फुलांना गुरु मानणारे बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतिहास जिवंत राहावा, आपल्या पहिल्या मुलाचं नाव सुद्धा यशवंत ठेवलं होतं। आणि हे येडे म्हणतात संविधान बदला। ज्या संविधानामुळे मानवता आली, अहो स्त्रियांना मान मिळाला, आज आमच्या सातमबाई नगरसेविका झाल्या, राष्ट्रपती झाल्या, केवळ ही बाबासाहेबांची पुण्याई, बाबासाहेबांच्या संविधानाची पुण्याई। आणि हे म्हणतात संविधान बदला। जो तो म्हणतो संविधान बदला, पण म्हणतो संविधान बदला, संविधान बदला। अरे संविधान कायले बदला रे? अरे बदलायचा तर तुमच्या मायचा नवरा बदला। मानवता बदलायची म्हणता। अरे ज्या बहुजन वर्गाला, बाबासाहेबांना विचार करा, जगात नंबर 1 म्हटलं जातं, त्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं, विहिरीवर पाणी मिळालं नाही, गळ्यात मडकं या समाजाच्या पाठीला झाडू, ते दिवस तुम्हाला आणायचे। मानवता तुम्हाला सहन होत नाही, म्हणून म्हणतात संविधान बदला। कीव येते तुमची का? एक शेर आठवला मला, हर एक परीक्षा में हम चेतन खरे उतरेंगे, हर एक परीक्षा में हम चेतन खरे उतरेंगे। हम सोना है सोना, तप कर और भी निखरेंगे। दुनिया के लोग सुधर गए इस आज की दुनिया में, पर ये जातिवादी लोग जाने किस दिन सुधरेंगे, ये जातिवादी लोग न जाने किस दिन सुधरेंगे। बाबासाहेबांचे पुतळे, अरे दख्खनला बाबासाहेब, कोकणात बाबासाहेब, विदर्भात बाबासाहेब। लिखतो त्याला माझ्या
माझं पुरं लिंकचं प्रबोधन आहे सर. वेळ आहे अजून. वेळ. मग गोंधळ उडेल सर. कोकणात बाबासाहेब, विदर्भात बाबासाहेब, सोलापूरला बाबासाहेब, कोल्हापुरात बाबासाहेब, पंजाबला बाबासाहेब, मैसूरला बाबासाहेब, राजस्थानला बाबासाहेब, कलकत्त्याला बाबासाहेब, अब गल्लीत बाबासाहेब, दिल्लीत बाबासाहेब, देशात बाबासाहेब, जगात बाबासाहेब. जाऊन बघा शेजारच्या देशात जयंती होते माझ्या भीमाची, त्या पाकिस्तान मध्ये सुद्धा माझे बाबा. देशात बाबासाहेब, विदेशात बाबासाहेब, जपानला बाबासाहेब. मागच्या 2 वर्षापूर्वी फार मोठा पुतळा जपानला बाबासाहेबांचा. काय संबंध आहे हो जपानचा? पण जगात आदर्श मानलं जातं बाबासाहेब आंबेडकरांना. मग जपानला बाबासाहेब, चीनला बाबासाहेब, थायलंडला बाबासाहेब, चीनला बाबासाहेब, जपानला बाबासाहेब. जाऊन बघा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात, तिथं थाटामाटात उभे आहेत माझे बाबासाहेब. आणि इकडे उलट युपीला 11 पुतळे बाबासाहेबांचे तोडले. क्रेन लावून बाबासाहेबांचा पुतळा उलटा केला. काय मानसिकता आहे? या देशामध्ये 2 घटक आहेत, एक विचारी आणि एक अविचारी. या 2 लोकांमध्ये त्या देशाची सगळी लढाई चालली. बाबासाहेबांना मानणारा वर्ग आणि बाबासाहेबांना न मानणारा वर्ग, ही लढाई चालली आहे. बाबासाहेबांना ओबामा म्हणतात अमेरिकेचे, बाबासाहेबांचा जन्म आमच्या देशात झाला असता बाबासाहेबांना आम्ही सूर्याची उपमा दिली असती. ओबामाच्या संसदेत बाबासाहेब होते, ओबामाच्या घरात बाबासाहेब. आणि इथे हाफचड्डीवाले ज्यांची लायकी नाही ते बाबासाहेबांबद्दल बोलतात संविधान बदला. वो मंजिल किस काम की जिसका कोई मुसाफिर भी नहीं है. वो मंजिल किस काम की जिसका कोई मुसाफिर भी नहीं है. वो नेता किस काम का जिसका कहीं आदर भी नहीं है. अरे वो क्या करेंगे मुकाबला मेरे भीम का चेतन. अरे जिनकी औकात मेरे भीम के जूते के बराबर भी नहीं है, मेरे भीम के जूते के बराबर भी नहीं. पण याला कारणीभूत आम्ही आहोत. आम्हाला चळवळ समजत नाही, आम्हाला फक्त वळवळ समजते. चळवळ समजली असती तर आज आम्ही एवढ्या मागे राहिलो नसतो. आम्ही फक्त म्हणतो बोलो रे बोलो. जेवले नाही. आज जयंती बाबासाहेबांची. बोलो रे बोलो, बोलो रे बोलो. खालून आवाज नाही येतो. बोलो रे बोलो, बोलो रे बोलो. आणि इलेक्शन में क्यों इधर उधर चलो. जो आंबेडकरांची विचारधारा आहे त्यापासून वेगळं फक्त डीजे वर नाचणं गाणं म्हणून गाणं गात आहे. लक्ष द्या. अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेट्याला अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेट्याला दारू पिऊ देऊ नका. पण त्याच्याशिवाय जमत नाही. अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेट्याला दारू पिऊ देऊ नका. भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेट्याला दारू पिऊ देऊ नका. कुणी दारू पिऊन आला तर काय करायचं? कुणी पिऊन आला त्याला अजून पाजायची. त्याला करायचं काय? अरे भीमाच्या जयंती कोण कोण पितं हात वर करा. दारू पिणाऱ्यांनी हात वर करा. अरे वा वा. त्यांचा सत्कार करा. त्यांचा फोटो घ्या आणि व्हॉट्सअपला टाका. शराबी नंबर 1. अरे भीमाच्या जयंतीत
भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका. भीमाच्या अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका. दारू पिणं चांगलं आहे का? मी माय माऊल्यांना विचारतो, कुठली माय माऊली अशी प्रचार करत असेल, माय माया नवरा लय मस्त पितो, मस्त टेबल लावतो, गलास ठेवतो, मस्त फ्रीज मधून पाणी काढतो, मला काही तळायला लावतो, फ्राय करायला लावतो, मस्त गुड पितो, चढली का मला शिव्या देतो माय, रातभर दांगडो झोपू देत नाही माय. काय भारी माया नवरा. आणि तो नवरा नुसता रातभर बडबड बडबड बडबड, शेर का बच्चा वाघे, पिला का म्हणतो वाघे, बायको कंटाळते म्हणते अरे उगा उगा झोप ना, काय भुकतोय कुत्रेवाणी, तो म्हणतो मी वाघे. अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका. हे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बेंड्याला दारू पिऊ देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका. पण शोकांतिका आहे की तो झेंडा दारू पिणारे हातच्या हातात आपले सूट बूट कोट टाय मध्ये शिकलेले लोक झेंडा धरायची लाज वाटते. आमचा झेंडा पिणाऱ्याच्या हातात कळतच नाही, झेंडा हलतो का तो हलतो, झेंडा हलतो का तो हलतो कळत नाही, कारण स्टँडर्ड माणसाला झेंडा धरायची लाज वाटते. खरा भीमाचा आहे तू बेटा, खरा भीमाचा आहे तू बेटा, पाच डोईवर निळाच फेटा, कोणी दिल्या तरी किती नोटा. पहिला गांधी नोट्या होता, आता मोदी नोटा आहेत. मोदीची नोट कळतच नाही, 20ची कोणती 200ची कोणती. खरा भीमाचा आहे तू बेटा, पाच डोईवर निळाच फेटा, कोणी दिल्या तरी किती नोटा, बांध डोईवर निळाच फेटा. कोण कोण दारू पिता हात वर करा. मुलं, तुला मुलगा आहे का दादा? कारण बाप पितो तर मुलगा पण पितो. हा पितो, बाप पिला तर मुलगा पण पितो आणि एक दिवशी बापाच्या कानामागे देतो. हे सत्य आहे. म्हणून बापानं आधीच सुधरावं, नाही तर मला नाही आबरून मी कोणाला घाबरू, माले नाही आबरू मी कोणले घाबरू. आणि जनाबाई
विठ्ठल सपकाळे दारू बद्दल प्रबोधन केल्याबद्दल ही माकडं सुधारली पाहिजेत म्हणे. बोला. यांनी समाजात आणि माय माऊल्यांच्या संसारात वाटोळ केलं. कारण माले नाही आबरून मी कोणले घाबरू, ओ माई आलेच तर म्हणतात ना पक्का नीत घाबरू. माले नाही आबरू मी कोणले घाबरू आणि आलेच म्हणतात माय पक्का नीत घाबरू. चंद्रकांत कांबळे, मुंबई महासचिव भगवान खंडागळे, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष 53 आरे युनिट 22. माझे बंधू भगवान खंडागळे 100 रुपये मिळाले. कुणी दिल्या दरी किती नोटा, तू ठरू नको रे खोटा. मी म्हणतो ज्या घरात दारू असेल त्या घरात लेकी बाळी देऊ नका. जो पिणारा माणूस असेल त्याच्या मैताला बी जाऊ नका. वास मारतो, वास पिणारी मारतो, वास मार्या. पिणाऱ्या लोकांचा वास येतो, गटारीचा वास कमी त्याचा जास्त. कला दिग्दर्शक भीमराव सपकाळे या ठिकाणी आले. 200 रुपये मिळाले. आभारी आहोत. मग बाबाचं नाव सारं जगात घालतंय, नाव कोणी ठेवू देऊ नका. बाबाचं नाव सारं जगात घालतंय, नाव कोणी ठेवू देऊ नका. बाबाचं नाव सारं जगात घालतंय, नाव कोणी ठेवू देऊ नका. कोणी दारू पिऊन आला, कोणी दारू पिऊन, अरे दारू पिऊन तुमचं भलं झालं असतं. बाबासाहेबांनी नखापासून केसापर्यंत तुम्हाला आरक्षण दिलं, कुणाचा बाप रोखू शकला नाही. बाबासाहेबांना कळालं असतं दारू पिऊन तुमचं भलं झालं असतं तर बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये तरतूद केली असती, कुणाचा बाप रोखू शकला नसता. जातीचं सर्टिफिकेट घेऊन वाईन शॉपला गेले असते, एकावर एक फ्री भेटली असती. लक्ष. बोला. हो. आनंद शिंदे काय करतो मला नाही माहिती, पण मी तंबाखू पण खात नाही बाबा. मी तंबाखू खात नाही, बिडी पित नाही, मी गुटखा खात नाही आणि दारू पिणाऱ्यांच्या जवळ जात नाही. दारू पितो हा माझा गुन्हा, दारू पितो हा माझा गुन्हा, तरी मला जय भीमवाला म्हणा, 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 जय भीमवाला म्हणा. ज्या लोकांनी दारू सोडली त्यांच्या संसारात सोनं झालं हो. लोकांचे फुल पॅन्टी यांची अजून हाफ पॅन्टच राहिली दारूमुळे. प्रगती होत नाही हो. माय माऊल्यांचे हाल होतात. या माय माऊल्यांचा आभार मानलं पाहिजे. गाणी सगळी गातात, पण अशी गाणी नाचायची गाणी, भीमाचं गाणं डीजेला वाद. काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील आव्हाडे, पण माझं गाणं मला दाद किती मिळते हे बघत नाही, पण माझ्या गाण्यानं माझ्या माय माऊल्या विचार करतात. कारण त्रास त्यांना होतो तुमच्या दारूमुळे. तुम्ही तर उलटे होऊन पडता. कुत्र बाजूला वाद घेऊन जातं, तुम्हाला सूज नसते. पण बाई ही माय माऊली घास आणि घास खाऊन तुम्हाला जगवते. या बहुजन समाजामध्ये सगळ्यात जास्त भटा बापनाच्या बाया 80 वर्षाच्या 70 वर्षाच्या झाल्या तरी कुकू लावून फिरतात. आमच्या समाजामध्ये 35-30 वर्षामध्ये बाया विधवा होतात या दारूमुळे. जास्तीत जास्त प्रमाण आमच्या समाजात. स्वतःची बहीण विधवा झाली तर कसं वाटेल?
तर स्वतःचा बाप तुमचा कमी वयामध्ये आईच्या माझा स्वतःचा बाप पीत होता का नाही माहित नाही, पण आईने 5 मुलं कशी पोचली असतील म्हणून मदर इंडिया म्हणतात, कोणी फादर इंडिया म्हटलं नाही अजून. खूप उपकार आहेत माय माऊल्यांचे तुमच्या. दारूमुळे खूप यातना होतात, म्हणून जे दारू पित असतील त्यांना विनंती आहे, जर दारू प्यायची असेल तर घरात बाबासाहेबांचा फोटो लावू नका, आसारामचा लावा. अरे निळ्या झेंड्याचा वाढवा मान, निळ्या झेंड्याचा वाढवा मान, या भावाचं नाव नाही माहित, पण परने पूर्ण माझी टीम वाजवणारे यांना आनंदाने बघा एवढी भेट मिळाली. निळ्या झेंड्याचा वाढवा मान, निळ्या झेंड्याचा वाढवा मान, तुमची जगात वाढेल शान, वाढेल शान, वाढेल शान. हा झेंडा भीमाचा प्राण, हा झेंडा प्रेमाचा प्राण, उपकाराची देवा दान, उपकाराची देवा दान, उपकाराची देवा दान, उपकाराची देवा दान. तुम्हाला मंदिरात जाता येत नव्हतं रे, लक्ष द्या. माझ्या या शब्दांची दखल घ्या, कुणाची निंदा करत नाही. तुम्हाला मंदिरात जाता येत नव्हतं, शाळेत बसता येत नव्हतं. बाबासाहेबांना स्वतः ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, वर्गाच्या बाहेर बसवलं. तुम्हाला विहिरीवर तळ्यावर जाता येत नव्हतं, सावलीचा विटाळ होत होता. पण स्वाभिमानानं तुम्ही शिवसेनेत जाता, स्वाभिमानानं मनसेत जाता, स्वाभिमानानं बीजेपी मध्ये जाता, राष्ट्रवादीमध्ये जाता, काँग्रेसमध्ये जाता, केवळ बाबासाहेबांच्या झेंड्याचा वापर करून. अन्यथा तुम्हाला कोणी विचारलं नसतं. कुठेही जा, सुखी राहा, पण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचा झेंडा, बाबासाहेबांचं अस्तित्व, त्यांचे उपकार याची जाण ठेवा. निळ्या झेंड्याचा वाढवा मान, तुमची जगात वाढेल शान, हा झेंडा, हा झेंडा, हा झेंडा भीमाचा प्राण, हा झेंडा भीमाचा प्राण, उपकाराची देवा दान, उपकाराची देवा दान. अरे गुटखा तंबाखू, गुटखा तंबाखू, अरे गुटखा तंबाखू खाऊन जवळ कुणाला येऊ देऊ नका. गुटखा तंबाखू खाऊन जवळ कुणाला येऊ देऊ नका. गुटखा तंबाखू खाऊन कुणाला जवळ येऊ देऊ नका. फटा बापनाची पोरं श्रीखंड खातात आणि इकडे बाप माणिकचंद खातो तो पोरग गोवा. फार दात किडस्तोर, दात पडस्तोर खातात. सॅम्पल आहे सुनील केदार, एक पण राहिला नाही. वाईट परिस्थिती. बाप तांब्यात पितो, पोरगा गलासात. बाबासाहेबांना अख्खं जग मानतो हो. ज्या विलायतेमध्ये आव भाजी बनवायची तर त्याला दारूची फोडणी देतात, तिथं माझे बाबासाहेब कसे जगले, जगानं वंदन केलं. आणि त्याची मुलं आम्ही, आम्हाला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची. पण बाबासाहेबाचा खरा आदर बाळगतात तर या माय माऊल्या बाळगतात. ज्या समाजामधल्या महिला प्रगती पथावर आहेत तो समाज प्रगती पथावर राहील असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. म्हणून म्हणायचं, अरे गुटखा तंबाखू खाऊन जवळ कोणाला येऊ देऊ नका. गुटखा तंबाखू खाऊन कुणाला जवळ येऊ देऊ नका. गुटखा तंबाखू खाऊन कुणाला जवळ येऊ देऊ नका. गुटखा तंबाखू खाऊन जवळ कोणाला येऊ देऊ नका. कुणी दारू पिऊन आला तर. मी सांगतो, मी बोलायला भीत नाही, कारण बोलण्यानं परिवर्तन होतं. मला कपडे बदलायचे, माझ्या बांधवांनी विहारात नेलं, विहाराची जागा दाखवली. मी म्हटलं मी इकडे नाही, इकडे बदलतो. विहारात दादा विचार बदलतात, कपडे बदलायची जागा नाही. त्यांनी माझं कौतुक केलं.
विहारात विचार बदलतात, कपडे बदलायची ती जागा नाही. मी उघड्यावरही कपडे बदलले असते, काही फरक पडत नाही. कारण पोशाखानं जर जग चांगलं झालं असतं तर आसारामनं पोशाख घालून धोका दिला नसता. फेकलं फुल तर म्हणे बाई गुल, बापाची प्रॉपर्टी. एक साधू संत कसा असावा माझे तुकाराम महाराज, की ऊस घेऊन घरी चालले, लहान मुलं मागे लागले, अख्ख्या पोरांना ऊस बाटून टाकला आणि ऊसाचा तुकडा घरी घेऊन गेले तर तुकड्यानं बायकोनं मारलं म्हणतात. काही जनसेवा ही वारे असे संत. आणि आसाराम बापू बाप्या वय काय असावं, वयाचं भान तर साधू संतांना असं नसावं. टीव्हीवर मीडियावर जेव्हाही सुरू असं पोट उडायचं त्याचं उघडतो, हातात बम, होळीच्या दिवशी हातात फवारा पाण्याचा आणि भिजवायचं पुरुषांपेक्षा माय मावल्यांना जास्त. असा निरखून बघायचं कोण चांगले, याला संत म्हणतात का हो? पण या देशामध्ये अंधश्रद्धेच्या पायी फार वाईट होता म्हणून म्हणायचं. फेकलं फुल तर बाई गुल, स्वतः खायचा जड्या बुट्या, लोकांना द्यायचा जड्या बुट्या, म्हणे एक्स्ट्रा पॉवर, त्याला साधू म्हणतात. स्वतः खायचा जड्या बुट्या, लोकांना द्यायचा जड्या बुट्या, मग आता सांग ना जेल में कैसा कुट्या रेडेवर बोट्या. आज सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ. आलो माणसात भीमाच्या मूळ, आज सोनेरी, आज सोनेरी आमची सकाळ, सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ. या जयंती दिनी एक माझा संदेश, एक रिक्वेस्ट, एक संदेश, एक रिक्वेस्ट पण आणि कणखर आवाजात एक इशारा पण आहे. ज्यांना दारू पिणं आवडतं, तुमच्यामुळे बायकोला त्रास, आईला त्रास, बहिणीला त्रास, सगळ्यांना त्रास तुमच्या दारूमुळे. पण तुमची दारू सुटत नाही. जर दारूचं एवढं कौतुक आहे, तुमच्या घरी मुलगा झाला तर पहिला त्याच्या तोंडात निप्पल दुधाचं नाही दारूचं द्या. देऊ शकता का? अरे जी माय छाती फोडून रमा मातेला दूध नव्हतं, भाकर पोटात नव्हती म्हणून रमा मातेचा चौथा मुलगा रमेश, दुसरा मुलगा रमेश, रमा मातेचा दूध मिळत नाही, छातीला इकडे लावलं दूध येत नाही, पोटात भाकर नाही, इकडे लावलं पोटात भाकर नाही, दूध येत नाही, ती माऊली रडते आणि ते पोरग हातातच किंचाळत आणि दुधाविना ते बाळ रमेश रमा मातेचं उपाशी मरत. त्या बाबासाहेबांनी अशा पद्धतीने आपल्यासाठी केलं आणि तुम्ही त्या बाबासाहेबांची हेटाळणी करता. त्यांच्या जयंतीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये काही महारथी विहारात सुद्धा पिऊन घुसायला आचरण पाहिजे. त्या माय मावल्यांचं कौतुक करावं. सोनेरी आमची सकाळ, सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ, आज सोनेरी आमची सकाळ. आलो माणसात भीमाच्या मूळ, आज सोनेरी आमची सकाळ, आलो माणसात भीमाच्या मूळ. माय मावल्यांनी हिंमत केली पाहिजे. आज सोनेरी आमची सकाळ, आलो माणसात भीमाच्या मूळ. जो जयंतीत दारू पिईल, जो जयंतीत दारू पिईल, त्या
त्याच्या तोंडाला फासा काळ, त्याच्या तोंडाला फासा काळ, त्याच्या तोंडाला फासा काळ. अरे राजू पंचम, राजू पंचम एकच सांगणार, राजू पंचम एकच सांगणार. राजू माझे मित्र गौतम सुरवाडे अंधेरी पाईपलाईन आनंदनगर या ठिकाणी 29 तारखेला माझा शो आहे. मग राजू त्यांचं म्हणणं आहे दुःखाची घटना हे गाणं झालं पाहिजे. राजू पंचमचं एकच सांगणं, हे राजू पंचमचं एकच सांगणं, मिरवणुकीत येऊ देऊ नका, अरे मिरवणुकीत येऊ देऊ नका. कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. हे भीमाच्या जयंतीत भीमाच्या बिंड्याला दारू पिऊ देऊ नका. भीमाच्या जयंतीत भीमाच्या बिंड्याला दारू पिऊ देऊ नका. भीमाच्या जयंतीत भीमाच्या बिंड्याला दारू पिऊ देऊ नका. कुणी दारू पिऊन आला तर लटकन शिकतात युनिट 32 जयंती गीत आवडल्याबद्दल वावा. मनीष मेहरे 31 नंबर रमाबाई गाणं झालं पाहिजे दुःखाची घटना. कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. कुणी दारू पिऊन या ठिकाणी दुसरं गीत आमचे साऊंडवाले नवीन नाहीत माझ्यासाठी आणि मी बोलतोय खूप जुनी ओळख आमची. इतका चांगला साऊंड आहे. कालपर्यंत माझा आवाज बसलेला होता, रोज कार्यक्रम चालू आहे, पण बरेच साऊंडवाले आवाज बसवतात, यांच्या साऊंडना आवाज खुलतो. त्यांचे आभार मानतो आणि दुसरं गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो. हॅलो हॅलो सध्या 4 बाबुल साहेब, आपल्या इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण मरगत साहेब उपस्थित आहेत. तरी मी विनंती करतो की प्रफुल्ल दिवेकर हे त्यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर मनसेतर्फे आशिष पाटील साहेब आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांना प्रशांत कांबळे हे पुष्पगुच्छ देण्याची विनंती करतो. प्रवीण मरगत साहेब आणि आशिष पाटील साहेब आपल्या इथे कार्यक्रमाला उपस्थित, आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्रिशरण मित्रमंडळातर्फे आणि सारनाथ विहारातर्फे त्यांचं आम्ही आभारी आहोत.